कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे, समारंभाला लाभलेले प्रमुख अतिथी, लवकरच इथे उपस्थित होणार आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे। आजच्या समारंभाला लाभलेले विशेष अतिथी, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खाणकाम राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजी भोयर, निकिता केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूरचे संचालक तथा विद्यापीठ सल्लागार परिषद अध्यक्ष डॉक्टर रवलीन सिंग खुराणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून प्रदान होणाऱ्या जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी, लोकहितैषी लोकनेते समाजसेवक माननीय श्री दत्ताजी मेघे यांचे देखील लवकरच आगमन होणार आहे। माननीय प्रकुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, सभागृहात उपस्थित समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा संचालक, वित्त व लेखा अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिसभा सदस्य, शिक्षक, विद्यार्थीगण, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, आजच्या समारंभात पुरस्काराने गौरवान्वित होणारे विद्यार्थी व महानुभाव आणि सन्माननीय श्रोतृवृंदांचे मी डॉक्टर अमृता इंदुरकर मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम आपणा सर्वांना विद्यापीठाच्या 102व्या वर्धापन दिनाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ चिरायू हो या सदिश्यसह खूप खूप शुभेच्छा देते। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम राज्यगीत व लगेचच त्यानंतर विद्यापीठ गीताने होईल। सन्मानार्थ सर्वांनी उभे राहावे। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दत्तराणी तो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा।
देवरची असादे देवरची असादे देवरची असादे. मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. माननीय दत्ताजी मेघे यांचे आगमन होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून प्रदान होणाऱ्या जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी लोकहितैषी लोकनेते समाजसेवक माननीय श्री दत्ताजी मेघे यांचे सभागृहात आगमन होत आहे. माननीय दत्ताजी मेघे यांना व्यासपीठावर सविनय आमंत्रित करते. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पार्पण करावे. दीपदेव नमस्तुभ्यं तिमिरो नाशितस्त्वया स्वयं जलन प्रकाशन्नो यच्छसि तव मुदारभि. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण होत आहे. दीपदेव नमस्तुभ्यं तिमिरो नाशितस्तया स्वयं जलन प्रकाशन्नो यच्छसि तव मुदारभिः. तिमिराचा नाश करणाऱ्या या दीपदेवाला नमस्कार असो, कारण जो स्वतः जळून प्रकाश देतो आणि प्रकाशदानासाठी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, अशा या तेजोमयी दिव्याला त्रिवार प्रणाम असो. सन्माननीय मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वागतशील परंपरेला अनुसरून मान्यवरांच्या स्वागत व सत्काराकडे वळूया. समारंभाला लाभलेले विशेष अतिथी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. निकिता केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व विद्यापीठ सल्लागार परिषद अध्यक्ष डॉक्टर रवलीन सिंग खुराणा यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यासाठी माननीय प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार यांना विनंती करते. धन्यवाद सर. यावर्षी प्रदान होणाऱ्या जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी माननीय दत्ताजी मेघे यांचे स्वागत करण्यासाठी माननीय प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार यांना विनंती करते. माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील. धन्यवाद सर. बंधूंनो, भगिनींनो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ज्ञानसाधनेतून प्राप्त होणारे ज्ञान हे विठ्ठल प्राप्ती समान मानावे असे म्हटले आहे. वंदनीय महाराज म्हणतात, सदा एक भाव चित्ता ज्ञानवृत्तीची समता, तुकड्या म्हणे ऐसे केले तेची विठ्ठली पावले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावर अहर्निशपणे अनुसरण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या चित्तामध्ये देखील समस्त ज्ञानसाधकांमध्ये ज्ञानवृत्तीची समता प्रस्थापित करण्याचा ज्ञानमयी वारसा 102 वर्षांपासून अक्षुण्णपणे चालवित आहेत. निर्जीव वस्तूंनी बनलेली इमारत म्हणजे विद्यापीठ नसून अध्यापनाची गौरवशाली परंपरा म्हणजे विद्यापीठ. शिक्षण क्षेत्राला विद्यार्थी रूपातून सामर्थ्यशाली आकार देणारी सर्वोच्च संस्था म्हणजे विद्यापीठ. नियमबद्धता व शिस्तप्रियतेचे अनुसरण करून विद्यापीठाचे सर्वंकष कार्य सुसूत्रपणे चालवणारी नियोजनबद्ध यंत्रणा म्हणजे विद्यापीठ होय. नुकतीच शताब्दीपूर्ती केलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण व ज्ञानदानाच्या क्षेत्रात उत्तरोत्तर वर्धिष्णू होत आहे. आजच्या 102व्या वर्धापन दिनाच्या समारंभाचे प्रास्ताविकपर भाष्य व स्वागतपर भाषण करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांना आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या
102व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर श्री पंकज भोयरजी, आपल्या विद्यापीठाच्या ॲडवायझरी काउन्सिलचे चेअरमन श्री खुराणाजी, आज ज्यांना आपण जीवन साधना पुरस्कार देणार आहोत ते श्री दत्ता मेघेजी, विद्यापीठाचे कुलगुरू श्री कोंडावार, कुलसचिव डॉक्टर हिवसे, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन समितीचे आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या विद्यापीठाला 102 वर्ष झाले. खरं तर विद्यापीठाची स्थापना ही पण ऐतिहासिकच आहे. म्हणजे जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा विद्यापीठाची स्थापना झाली. 1914 मध्ये द सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार युनिव्हर्सिटी समितीची स्थापना झाली आणि तेव्हा या समितीने अहवाल दिला की नागपुरामध्ये नवीन एक विद्यापीठ असावं जे अन्य प्रांतातील विद्यापीठांशी जोडल्या जाईल. पण मग त्याला विरोध झाला की अन्य प्रांताशी जोडणारं विद्यापीठ नको आणि म्हणून 1917 साली सॅडलर आयोगाच्या शिफारसीनुसार नवीन समिती नेमली आणि ह्या नवीन समितीने मग असा रिपोर्ट दिला 1920 मध्ये की छत्तीसगड, रायपूर, जबलपूर, वराड आणि विदर्भ ह्या संपूर्ण भूप्रदेशासाठी एक नवीन विद्यापीठ स्थापन करायचं आणि ते नागपूरला. आणि मग त्याच्यासाठी 1922 मध्ये विधेयक पास झालं आणि मग 1923 4 ऑगस्ट रोजी आपली नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. सगळ्यात पहिले जे चान्सलर होते ते सर विपिन कृष्ण बोस होते आणि ते प्रसिद्ध कायदेपंडित होते. आणि तेव्हा या विद्यापीठामध्ये नागपूरचं हिस्लॉप कॉलेज, मॉरिस कॉलेज, व्हिक्टोरिया कॉलेज, अमरावतीचं किंग एडवर्ड कॉलेज, जबलपूरचं रॉबर्टसन कॉलेज आणि स्पेन्स ट्रेनिंग सेंटर कॉलेज हे असे 6 कॉलेजेस होते. आणि मग त्यावेळेस 917 विद्यार्थी होते आणि इसवी सन 1925 मध्ये विधी महाविद्यालयाची स्थापना झाली. तर 917 विद्यार्थ्यांपासून आजपर्यंत म्हणजे 102 वर्ष जेव्हा झाली तर आता आपण 4 लाखावर पोहोचलो आहे. तेव्हा 4 डिपार्टमेंट्स होते आणि आता 47 डिपार्टमेंट झाले आहे. तर ही आपली 102 वर्षाची खूप अभिमानास्पद कामगिरी आहे. आपलं विद्यापीठ हे फक्त शैक्षणिक नाही तर सामाजिक बांधिलकीवालं पण आहे आणि ते पण हिस्टॉरिकल त्याला वारसा आहे. म्हणजे 1942ची जी वंदे मातरममधली चळवळ होती त्यांच्यामध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्या सगळ्या विद्यार्थ्यांना उस्मानिया विद्यापीठाने बडतर्फ केलं होतं आणि ह्या बडतर्फ केलेल्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने प्रवेश दिला. आणि अशा या विद्यापीठातून आपल्या देशाला आपल्या विद्यापीठाने प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आपले आजचे प्रमुख पाहुणे देखील आपलेच ॲल्युमनाय आहे. तर असे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या विद्यापीठाने दिग्गज व्यक्तिमत्व घडवले आहे. विद्यापीठामध्ये आता नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे आणि सर आम्ही म्हणजे नागपूर विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे महाराष्ट्रातलं ज्यांनी अभ्यासक्रमात बदल करून, परीक्षांच्या पॅटर्नमध्ये बदल करून NEPचं फर्स्ट इम्प्लिमेंटेशन आपण इथे सुरू केलेलं आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच उद्योगाशी आपला ताळमेळ जमावा, आपल्या विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलपमेंटमध्ये पुढे जावं, त्याच्यासाठी आपण आता अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू केले आहेत. वेगवेगळ्या एजन्सीजसोबत MOU करून त्याच्यामध्ये MIDC हिंगणाची असोसिएशन आहे त्यांच्यासोबत आपण BCom कॉर्पोरेट ॲडमिनिस्ट्रेशन सुरू केलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि VDA विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यामार्फत आणि इंजिनिअरिंग डिझाईन इनोव्हेशन सेंटर यांच्या मार्फत आपण BSc सायबर सायन्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी पण सुरू केलेले आहेत.
मग भारतीय ज्ञान परंपरेची माहिती व्हावी त्याच्यासाठी इंडियन नॉलेज सिस्टीम रिलेटेड आपण एक MOU केलेला आहे. तो IILने जगद्गुरू श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च सेंटर यांच्यासोबत आपण एक 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. मग कामठीला देशातली एकमेव NCC ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी आहे. त्यांचा जो असोसिएट NCC अधिकाऱ्यांचा जो प्रोग्राम आहे त्याला आपण आता विद्यापीठामार्फत पदविका दिल्या जाणार आहे. ते एक आपण नवीन केलेलं आहे. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी पुढे राहावं म्हणून आपण इंटरनॅशनल लेवलचे पण MOU रिसेंटली केलेले आहे. त्यामध्ये वॉशिंग्टन DC येथील असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टी आणि पियर्स कॉलेज यांच्यासोबत आपण MOU केलेला आहे. त्याच्यामध्ये अकॅडमिक एक्सचेंज आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम ह्याला मान्यता दिलेली आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांसोबत सध्या आपली चर्चा सुरू आहे. संशोधनाचा भाग म्हटला तर भारत सरकारचं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि PURAC ह्यांच्याकडून आपल्याला सर जवळपास 11.5 कोटी प्राप्त झाले आहेत. त्यांचे विविध अत्याधुनिक उपकरणं आपल्याला प्राप्त झाले आहेत. सो विद्यापीठ आणि इंदोरच्या IIT मार्फत देखील आपल्याला 6 कोटीचा रिसर्च फंड प्राप्त झालेला आहे. तर रिसर्च म्हणजे नागपूर विद्यापीठ हे केवळ डिग्री देण्यापुरतं मर्यादित नसून तर तो रिसर्च कॉमन मॅनच्या व्यावहारिक जीवनामध्ये कसा बदल घडवेल त्याचा आपण संशोधन करत आहोत. त्यानंतर भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे आणि ह्या संविधानाविषयक 2 पाऊल आपण जे घेतलेले आहे. तर भारतामध्ये पहिल्यांदा NEP नुसार 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे आणि विद्यापीठाचे जे 350 अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये 4ही विद्याशाखा आहेत त्यांना तो लागू केलेला आहे. तर हा असा पहिला 2 क्रेडिटचा संविधानाबद्दलचा जो अभ्यासक्रम आहे तो नागपूर विद्यापीठाने देशात पहिल्यांदा सुरू केलेला आहे. तसंच आपण नुकतंच प्रास्ताविका पार्कचं देखील लोकार्पण केलं आहे जे पण भारतामध्ये पहिलं आहे. रिसेंटली आपण विद्यापीठातील PGTD आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांना एकत्रित करून स्कूल ऑफ लॉची स्थापना केलेली आहे. तो पण एक मोठा माइलस्टोन ठरणार आहे आपल्या विद्यापीठाला विधी विभागासाठी. जसं सर शासनाची योजना आहे शासन आपल्या दारी, तसं एक प्रकारे विद्यापीठ आपल्या दारी ह्या संकल्पनेतून आम्ही 4 ठिकाणी सुविधा केंद्र सुरू केलेले आहे. ते म्हणजे काटोल, भंडारा, वर्धा आणि गोंदिया. जेणेकरून मुलांना जे परीक्षांचे प्रॉब्लेम्स राहतात, विविध सर्टिफिकेट्स राहतात, तर त्यांना विद्यापीठात यायची गरज नाही, ते त्या सुविधा केंद्रामधून त्यांना मिळतील. तर ह्या आपण सुविधा केंद्र सुरू केले आहेत. 14 एप्रिलला आपण हे सुरू केले आहेत आणि 14 एप्रिलला अजून आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतला तो म्हणजे स्टुडंट सेंट्रिक. त्याच्या मागची रिक्वेस्ट विष्णू चांगदे सरांची होती जेव्हा आमची पहिली सिनेट झाली आणि स्टुडंट सेंट्रिक इनिशिएटिव्ह म्हणून मुलं जे आजकाल डिजिटली एव्हरीबडी इज यूजिंग डिजिटल ॲप, तर आम्ही RTMNU स्टुडंट्स डेव्हलपमेंट ॲप केला तयार. त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ज्या योजनांची माहिती हवी असते त्या सर्व योजना त्याच्यात आहे आणि इंटर्नशिप आणि प्लेसमेंट रिलेटेड प्रायव्हेट कंपन्यांना पण आपण तिथे लिंक उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून मुलं त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतील. तर आणि सर स्किल डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंटचं जर बघितलं तर आतापर्यंत विद्यापीठाने जवळपास 350 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स दिल्या आहे आणि प्लेसमेंट्सच्याच अनुषंगाने अजून एक आपण MOU केलेला आहे तो म्हणजे परमसोबत आणि त्याचे 7 ठिकाणी केंद्र सुरू होणार आहेत. विद्यापीठातला ऑलरेडी झालेला आहे पण बाकीचे 4 जिल्हे आहेत त्याच्यात देखील सुरू होणार आहे. सो नागपूर विद्यापीठ जे आहे तर 1923 मधल्या स्थापनेनंतर 2005 मध्ये जेव्हा नाव बदललं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं, तर शिक्षणासोबतच आपण ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी आपलं देणं आहे. ही जी सामाजिक बांधिलकी आहे जी आपल्याला विद्यापीठातूनच्या गीतातून देखील कळते, तर ती जोपासण्यासाठी म्हणून विद्यापीठ सदैव प्रयत्न करत आहे. आणि जर विकसित भारत 2047चा जो मॅन्डेट आहे तर त्याचाच आता विकसित महाराष्ट्र 2047चं पण आपण काम करतो आहे
आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे काही क्रायटेरिया दिलेले आहे आणि एक डायरेक्शन दिली आहे, त्या डायरेक्शननुसार विद्यापीठ ही खूप महत्त्वाची भूमिका बजावेल याच्यात काही शंका नाही. आणि ह्या विकसित महाराष्ट्राच्या, विकसित भारताच्या या भूमिकेमध्ये नागपूर जो भारताचा हृदयबिंदू आहे तो निश्चितच आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या मार्गावर शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी ह्या तिन्हींना धरून विद्यापीठ हे 102 वर्ष पूर्ण झालीत आणि येणारे हजारो वर्ष आपण पिढ्यानपिढ्या घडवू अशी मी आशा करते. आणि पुनश्च सर्व उपस्थितांना आपल्या विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय योजना तसेच विविध शिष्यवृत्ती संदर्भातील निर्णय, आरक्षणासंबंधीचे शासनाचे धोरण याबाबतची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी या दृष्टीने गेल्या 19 वर्षांहून अधिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ मार्गदर्शिका पुस्तिका प्रकाशित करीत आहेत. समाजाच्या विविध घटकांना विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेता यावा आणि यासंबंधीची माहिती सर्व तळागाळातील लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावी हे उद्दिष्ट समोर ठेवून ही मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात येते. व्यासपीठावर उपस्थित समस्त मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या विद्यापीठ मार्गदर्शिका पुस्तिकेचे विमोचन करावे. या मार्गदर्शिकेवर QR कोड देण्यात आलेला आहे. आपण स्कॅन करून या मार्गदर्शिकेची सगळी माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. मान्यवरांचे धन्यवाद. सन 2007 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार प्रदान करायला प्रारंभ केला. आजपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग जगत, पर्यावरण, आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला योगदान देणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभावांचा जीवन साधना पुरस्कार देऊन विद्यापीठाने सन्मान केलेला आहे. या परंपरेला अनुसरून यावर्षी हा पुरस्कार 40 वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात जनहितेशी, शिक्षणहितेशी कार्य करून समाजसेवेचा आदर्श प्रस्थापित करणारे ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री दत्ताजी मेघे यांना प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ समिती अध्यक्ष आणि या एकूणच मानपत्राचे जे समिती आहे त्या समितीमध्ये सदस्य अध्यक्ष डॉक्टर श्याम कोरेट्टी, सदस्य डॉक्टर शैलेंद्र लेंडे, डॉक्टर विकास जांभूळकर, डॉक्टर नितीन डोंगरवार, डॉक्टर जितेंद्र वासनिक, माननीय दिनेशजी शेराम आणि सचिव उमेश उईके हे या मानपत्र समितीचे सदस्य आणि अध्यक्ष होत. आजच्या प्रदान होणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी या मानपत्राचे लेखन ज्यांनी केले आहे ते स्नातकोत्तर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांना आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार मानपत्र माननीय दत्ताजी राघोबाजी मेघे. आदरणीय दत्ताजी मेघे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जीवन साधना पुरस्कार देऊन आपला गुणगौरव करताना आम्हास अत्यानंद होत आहे. मागील 6
दशकांपासून आपण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांत निष्ठापूर्वक कार्यरत आहात. शून्यातून समृद्ध विश्व निर्माण करणारे ध्येयवादी लोकसेवक, लोककल्याणासाठी सतत कार्यतत्पर राहिलेले कृतिशील राजकारणी, निरंतर संघर्षरत राहून उत्तुंग कर्तृत्व निर्माण करणारे समाजकारणी, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करीत अत्याधुनिक शिक्षण संस्था उभारणारे शिक्षणतज्ज्ञ इत्यादी विविध नात्यांनी आपण संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहात. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवनार या गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दिनांक 11 नोव्हेंबर 1936 रोजी आपला जन्म झाला. आपले बालपण अतिशय प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीमध्ये गेले. ग्रामीण भागातील अभावग्रस्त परिस्थितीशी संघर्ष करत आपण शिक्षण प्रवासाला व जीवन प्रवासाला सुरुवात केली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची कर्मभूमी असलेल्या व आचार्य विनोबा भावे यांची प्रयोगभूमी असलेल्या परिसराचे आपण देणे लागतो या उदात्त भावनेने आपण तरुणपणाच्या काळात समाजकारणाकडे ओढले गेलात. ऐन 30च्या वयात आपल्या व्यक्तिमत्वाला सामाजिक व राजकीय कार्याचे धुमारे फुटू लागले. लोकसेवा आणि लोककल्याण या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आपण 1965 साली युवक कॅडरची निर्मिती केली. या युवक कॅडरमधील आपली कारकीर्द मोठी दैदिप्यमान ठरली. या काळातील आपला दांडगा लोकसंपर्क पुढे अधिकाधिक व्यापक होत गेला आणि तो आपणास राजकारणाच्या क्षेत्रात उत्तरोत्तर गतिमान करीत गेला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण बजावलेली कामगिरी अत्यंत लक्षणीय स्वरूपाची ठरली आहे. आपण महाराष्ट्रातील आणि देशातील एक उदारमतवादी दृष्टिकोनाचे व उदात्त अंतःकरणाचे राजकारणपटू राहिला आहात. 1978 ते 1991 या काळात आपण आमदार या नात्याने लक्षणीय कामगिरी बजावली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण, नागरी पुरवठा, तंत्रशिक्षण आदी खात्यांच्या राज्यमंत्रीपदापासून तर वने, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आदी खात्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत आपण विविध पदे भूषवली. 1991 पासून तब्बल 25 वर्षे आपण खासदार या नात्याने देशाच्या राजकारणामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांचे नेतृत्व केले. या काळात आपण विदर्भाला देशाच्या राजकारणात स्वतंत्र ओळख प्राप्त करून दिली. आपले कार्यक्षेत्र असलेला विदर्भ आणि येथील जनजीवन आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे ही तळमळ आपल्या कार्यातून सतत व्यक्त झाली आहे. आपण शिक्षणाच्या क्षेत्रात बजावलेली कामगिरी अतिशय मौलिक स्वरूपाची ठरली आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात शिक्षणासाठी सोसलेल्या हालअपेष्टा व भोगलेला जीवनसंघर्ष कायम स्मरणात ठेवत आपण विविधांगी शिक्षण संस्थांची निर्मिती केली. आपण KG पासून तर PG पर्यंत विविध विषयांत दर्जेदार व अत्याधुनिक शिक्षण देणारी शाळा महाविद्यालये महाराष्ट्रात उभी केली. वैद्यकीय, दंतविज्ञान, भौतिकोपचार, आयुर्वेद, परिचारिका, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, औषधी निर्माणशास्त्र, संगणक विज्ञान, व्यवस्थापन इत्यादी विविध विषयांना वाहिलेली उच्च तंत्रज्ञानात्मक महाविद्यालये आपण कुशलतापूर्वक आकारास आणली. आपण निर्माण केलेल्या शिक्षण संस्थांमधून केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरच्या विविध देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. मेघे ग्रुपच्या शिक्षण संस्था आणि त्याअंतर्गत येणारी शाळा महाविद्यालये नवनव्या अभ्यासक्रमांसह यशाची शिखरे गाठत आहेत. आपल्या मेघे ग्रुपचे हे संस्थात्मक जाळे देशाच्या कक्षा ओलांडून
परदेशांपर्यंत पोहोचले आहे आणि तेथे देखील शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे. लोककल्याणकारी समाजकारण हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू राहिला आहे. आपण नेहरू बालसदन, शालिनीताई कन्या सदन आणि दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या समाजनिष्ठ संस्थांची मोठ्या मूल्यभावाने उभारणी केली. आपल्या दत्ता मेघे फाउंडेशनने घेतलेले विविधांगी स्वरूपाची आरोग्य महाशिबिरे, स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू केलेली फिरती मॅमोग्राफी बस, शेतकरी बांधवांच्या शेती मातीचे परीक्षण करण्यासाठी सुरू केलेली माती परीक्षण बससेवा, युवक व महिला यांना संधी देण्यासाठी निर्माण केलेली रोजगाराभिमुख सेवा, शेती विकासासाठी सुरू केलेली पांदन रस्ते निर्मिती, ग्रामीण भागातील पीक पाण्याच्या समृद्धीसाठी निर्माण केलेली गाळ उपसा योजना इत्यादी विविध प्रकारच्या आपण निर्माण केलेल्या सुविधा आपल्या लोककल्याणकारक व लोकविकासक समाजकारणाची साक्ष देणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपण केलेल्या अतुलनीय योगदानाचा गुणगौरव करण्याच्या विनम्र भावनेतून आम्ही आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. आपल्या पुढील जीवन प्रवासासाठी व निरामय आरोग्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते माननीय श्री दत्ताजी मेघे यांना जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करावे. मान्यवरांचे धन्यवाद. माननीय श्री दत्ताजी मेघे यांना पुरस्कारपर मनोगत व्यक्त करण्यासाठी सविनय विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर भोवरे, डॉक्टर माधवी खोडे चौरे, कुलगुरू, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, आदरणीय श्रोते, बंधू आणि भगिनी, सर्वांना नमस्कार. आज नागपूरच्या ऐतिहासिक विद्यापीठाचा शतकोत्तर स्थापना दिवस. आज या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळालं म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजतो. कारण या विद्यापीठात एक गौरवशाली इतिहास आहे. या विद्यापीठाने देशाच्या स्तरात गणित सिंहाचा वाटा उचलला आहे. अनेक नातंबळ नेते, इंजिनियर, वैज्ञानिक या विद्यापीठात देशाला दिले आहे. आपल्या देशाला पंतप्रधानसुद्धा या विद्यापीठाने दिला आहे. स्वर्गीय नरसिंहराव या विद्यापीठाचे विद्यार्थी होते. अशा या गौरवशाली विद्यापीठात मी सुद्धा शिक्षण घेतले असल्याबाबत आणि आजच्या स्थापन दिवसाच्या सोहळ्यात उपस्थित राहता ही माझ्या 89 वर्षाच्या आयुष्यातील सर्वात मूल्य
आणि एक अनुभव ठरणारा आज विद्यापीठातर्फे मला जीवन साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात हे मी माझे भाग्य समजतो. ज्या विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिकलो त्या विद्यापीठाने हा पुरस्कार मला सन्मानित कर यासाठी भाग्य असे मी समजतो. मला आज विद्यापीठाने सन्मान देण्यात आला, पुरस्कृत करण्यात आले, त्याबाबत मी विद्यापीठाचे कुलगुरू, पदाधिकारी, प्राध्यापक आणि अधिकारी कर्मचारी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गेल्या कितीतरी वर्षांपासून वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे जे विविध पुरस्कार असतात ते प्रदान करीत आहे. यामध्ये आदर्श शिक्षण संस्था, आदर्श अधिकारी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, उत्कृष्ट विद्यार्थी, सर्वोत्तम अधिसभापटू, उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू, उत्कृष्ट छात्रसेना कॅडेट अशा विविध विभागातील पुरस्कार प्रदान होतात. यावर्षी देखील हे पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान होणार आहेत. व्यासपीठावर उपस्थित समस्त सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभहस्ते हे पुरस्कार आपण प्रदान करावे. सर्वप्रथम 2021-22 वर्षाचा विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार ॲडव्होकेट मनमोहन शिवकुमार वाजपेयी यांना प्रदान होत आहे. सौभाग्यवती मनमोहन वाजपेयी यांना पण व्यासपीठावर आमंत्रित करते. 2021-22 वर्षाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रामगीता आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ॲडव्होकेट मनमोहन शिवकुमार वाजपेयी व सौभाग्यवती वाजपेयी. दोन 2022-23 वर्षाचा विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार डॉक्टर अजित रविकांत जाचक यांना प्रदान होत आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रामगीता आणि सन्मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सौभाग्यवती जाचक यांना देखील व्यासपीठावर आमंत्रित करते. 2022-23 वर्षाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार दोन 2023-24 वर्षाचा विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार श्री विष्णू वसंत चांगदे यांना प्रदान होत आहे. श्री विष्णू वसंत चांगदे व सौभाग्यवती चांगदे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रामगीता आणि सन्मानपत्र याने हा पुरस्कार प्रदान होत आहे. 2023 व 24 वर्षाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार
यावर्षीचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार नागपूरच्या महाल भागातील CP अँड बेरार शिक्षण संस्था तुळशीबाग महाल नागपूर या महाविद्यालयाला प्रदान होत आहे. CP अँड बेरार शिक्षण संस्था 25,000 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रामगीता असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नागपूरच्या महाल भागातील CP अँड बेरार शिक्षण संस्था आदर्श शिक्षण संस्था म्हणून सन्मानित होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श अधिकारी पुरस्कार उपकुलसचिव आस्थापना विभाग श्री उमेश मधुकर उईके यांना प्रदान होत आहे. 7,500 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता. आदर्श अधिकारी पुरस्कार श्री उमेश मधुकर उईके. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 उच्च श्रेणी लिपिक लेखा व्यय विभाग श्री कैलास खेत्राम बगमारे यांना प्रदान होत आहे. 7,500 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता देऊन हा पुरस्कार सन्मानित होत आहे. श्री कैलास खेत्राम बगमारे व सौभाग्यवती बगमारे उच्च श्रेणी लिपिक लेखा व्यय विभाग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उच्च श्रेणी लिपिक अंकेक्षण विभागातील श्री दिनेश रामाजी दखणे यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान होत आहे. उच्च श्रेणी लिपिक अंकेक्षण विभाग. $7,500 रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता देऊन सन्मानित होत आहेत श्री दिनेश रामजी दखणे आणि सौभाग्यवती दखणे. उच्च श्रेणी लिपिक अंकेक्षण विभाग. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 अंतर्गत चपराशी मागासवर्ग विशेष कक्ष श्री देवी दयाल कुंजबिहारी वाजपेयी यांना प्रदान होत आहे. 7,500 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता श्री देवी दयाल कुंजबिहारी वाजपेयी आणि सौभाग्यवती वाजपेयी, चपराशी मागासवर्ग विशेष कक्ष. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 अंतर्गत अधीक्षक नबीरा महाविद्यालय KK चांडक मार्ग धंतोली नागपूर श्री राजेश काशीराम धुर्वे यांना प्रदान होत आहे. श्री राजेश काशीराव धुर्वे व सौभाग्यवती धुर्वे
7,500 रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता याने सन्मानित होत आहेत. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री राजेश काशीराव धुर्वे, अधीक्षक नबीरा महाविद्यालय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा प्राचार्य श्री बलराज अहेर स्मृती आदर्श सुवर्णपदक शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्रीमती सारिका विनोद गायकवाड यांना प्रदान होत आहे. उच्च श्रेणी लिपिक, लेखा व्यय विभाग. शाल, श्रीफळ, ग्रामगीता व सुवर्णपदकांनी आपण सन्मानित होत आहात. श्रीमती सारिका विनोद गायकवाड व श्री गायकवाड. उच्च श्रेणी लिपिक, लेखा व्यय विभाग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सर्वप्रथम श्री मोहित मंटू सरकार, हिस्लॉप कॉलेज याला प्रदान होत आहे. श्री मोहित मंटू सरकार 11,000 रुपयाचा धनादेश, ब्लेझर, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रामगीता यांनी मोहित मंटू सरकार सन्मानित होत आहे. हिस्लॉप महाविद्यालय. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दुसरा पृथ्वी अनिल कुमार राऊत, शासकीय विज्ञान संस्था नागपूर यांना प्रदान होत आहे. पृथ्वी अनिल कुमार राऊत 11,000 रुपयाचा धनादेश, ब्लेझर, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रामगीता पृथ्वी अनिल कुमार राऊत, शासकीय विज्ञान संस्था, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार. पृथ्वी राऊत यांची आजी देखील उपस्थित आहे. उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार हिस्लॉप कॉलेज नागपूर, कामाक्षी किशोर हम्पी होळी हिला प्रदान होत आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रामगीता व ब्लेझर. उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू कामाक्षी किशोर हम्पी होळी, हिस्लॉप कॉलेज. उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयातील काजल संतोष क्षीरसागर हिला प्रदान होत आहे. उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रामगीता, ब्लेझर देऊन हा पुरस्कार सन्मानित होत आहे. गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयातील काजल संतोष क्षीरसागर. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार वसंतराव नाईक, शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे श्री गोकुल जाधव यांना प्रदान होत आहे. उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार श्री गोकुल जाधव. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रामगीता व ब्लेझर देऊन हा सन्मान देण्यात येत आहे.
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कारांतर्गत कुमारी समीक्षा पोकळे निकालस महिला महाविद्यालय नागपूर हिला प्रदान होत आहे. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र ग्रामगीता व ब्लेझर कुमारी समीक्षा पोकळे. मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावे. आजच्या या 102व्या वर्धापन दिनी समस्त पुरस्कारप्राप्त समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभाव आणि विद्यार्थीगणांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर निकिता केमिकल्सचे नागपूरचे संचालक तथा विद्यापीठ सल्लागार परिषद अध्यक्ष माननीय डॉक्टर रवलीन सिंग खुराणा यांना मनोगतपर 2 शब्द व्यक्त करण्यासाठी सविनय आमंत्रित करते. Good afternoon, everyone. Congratulating you all for this August event. Nagpur University has came a long way, and we proudly have our alumni all over the country occupying top positions. But now a time has come to change ourselves with the changing time and demand of the time. So the Honorable Governor of Maharashtra has nominated me as a chairman of the advisory council. I am coming from the industry. So how to make the students industry ready? Because if we see, industry does not get the employable youth, and the youth coming out of university are not getting the jobs. So this attempt is being made, and I am very happy that lot of new initiative like an app has been developed in which even industries can log in directly. The training and placement officer of the university is very proactive, and I'm sure in days to come we'll have more such employable youths coming out of the university. The gradation system we have adopted is to upgrade the departments and colleges of the university so that they are also aiming towards getting more and more jobs for the students coming out of those colleges and departments. I also appeal to the alumni of the university, some of you are alumni of this university, to come forward and help the university in whichever way you can, so that we all together can achieve this target of making 100% placement for our students. Already in Department of Pharmaceutical Sciences, the alumni has done a lot of development work, some of you might be aware of. So I appeal to all the alumni present here to come forward, join hands with the university to make your alma mater a stronger one and make this university one of the best in the country. Thank you very much. धन्यवाद सर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना नक्कीच याचा लाभ होईल. खूप धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर यांना मार्गदर्शनपर भाषणासाठी सविनय आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 102वा वर्धापन दिनाच्या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे गुरु आणि मार्गदर्शक आदरणीय दत्ताजी मेघे साहेब, ह्या कार्यक्रमाकरता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या आणि ह्या विद्यापीठाच्या कुलगुरू
सन्मान्य डॉक्टर माधवी खोडे, मंचावर उपस्थित डॉक्टर रवलिंग सिंग खुराना, आत्तापर्यंत जे आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी उपस्थित होते, माझे मोठे बंधू माजी विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य सागरजी मेघे, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर सुभाषजी कोंडावार, डॉक्टर राजीवजी हिवसे, डॉक्टर अमृता इंदुरकर, मंचावरील उपस्थित समस्त मान्यवर मंडळी आणि आज ह्या कार्यक्रमाकरिता उपस्थित झालेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी, आपलं सर्वांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम नागपूर विद्यापीठाचं ऋण व्यक्त करतो की आज नागपूर विद्यापीठाने खरोखर ज्या व्यक्तिमत्वानं मागच्या अनेक दशकापासून या विदर्भा क्षेत्रातल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामान्य लोकाला केंद्रबिंदू मानून वेगवेगळं सामाजिक कार्य केलं आणि त्या व्यक्तीची निवड आज आपण जीवनसाधना पुरस्काराकरिता निवड केली, याच्याकरता मी आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण जाणतो की मागच्या अनेक वर्षापासनं आपल्या भारताच्या केंद्रबिंदू स्थानी असलेल्या नागपूरसारख्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आपलं विद्यापीठ मागच्या 100 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या ठिकाणी चालतं आहे. अनेक संकट वादळं आपल्या नागपूर विद्यापीठावरती येऊन गेले. आपण सर्वजण जसे याचे साक्षीदार आहात तसाच मी देखील याचा साक्षीदार आहे, कारण माझं देखील शिक्षण या नागपूर विद्यापीठातूनच झालेलं आहे. फक्त शिक्षणच झालं नाही, मी जरी वर्ध्याचा स्थानिक रहिवासी असलो, तिथला आमदार असलो, तिथला पालकमंत्री असलो, तरी माझा ह्या नागपूर विद्यापीठासोबत अतिशय जवळचा संबंध आहे. कदाचितच खूप कमी विद्यार्थी या नागपूर विद्यापीठासोबत शिक्षण घेत असताना अतिशय नामवंत अशा आपल्या बॉईज वसतिगृहामध्ये जे थांबलो, मी सतत 3 ते 4 वर्ष ह्या बॉईज हॉस्टेलमध्ये होतो आणि आमचे अनेक कार्यक्रम आपण ज्या ह्या हॉलमध्ये बसलो आहोत त्या हॉलमध्ये त्यावेळेसपासून व्हायचे. कारण आपला सर्वांचा कल असायचा की ज्या ज्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी विद्यापीठाच्या क्षेत्रात होतात त्याला सन्मानित करण्याचं काम नेहमी या नागपूर विद्यापीठानं केलेलं आहे. आपण सर्वजण या विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून गौरवशाली स्वतःला तर समजतोच, परंतु दुसरी एक गौरवशाली बाब म्हणजे आपल्या या विद्यापीठाचं नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी झालं, याचा देखील आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अभिमान आहे. आज आपण बघितलं तर ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नावलौकिक प्राप्त केलेले व्यक्तिमत्व ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेले आहे. मी या ठिकाणी नाव घेण्याचं विसरणार नाही या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की आपल्या ह्या नागपूर विद्यापीठाला होणारी प्रत्येक मदत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ह्या विद्यापीठाला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याचाच एक भाग म्हणून आपली नामवंत अशी आपली LIT जी संस्था आहे त्याला ऑटोनॉमस करण्याचा आग्रह देखील त्यांनी त्या ठिकाणी धरला आणि आज आपण बघतोय की LIT ही संस्था त्या ठिकाणी फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तराचे विद्यार्थी देखील ह्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेले आहेत. अनेक विद्यापीठाचे अभ्यासक्रम आहेत, वेगवेगळे विभाग आहे, ज्या विभागाच्या माध्यमातून आधी ह्या विद्यापीठाचं ज्युरिडिक्शन संपूर्ण विदर्भ क्षेत्र होतं. नंतर काही काळानं त्या ठिकाणी अमरावती विद्यापीठाची वेगळी स्थापना झाली, त्यानंतर गोंडवाना विद्यापीठ देखील आपण त्या ठिकाणी वेगळं स्थापन केलं. परंतु नागपूर विद्यापीठानं मात्र आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व म्हणून त्या ठिकाणी कायम ठेवलं. आज अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नामलौकिक केलेले अनेक विद्यार्थी, आता त्यांचं नाव घेतो म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला वेळ कमी पडेल, परंतु अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडविले आणि त्याचबरोबर सन्मान्य दत्ताजी मेघेंसारखे व्यक्तिमत्व देखील ह्या भागामध्ये घडले की ज्यांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या नवनवीन शैक्षणिक संस्था आणि त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू केले. आमच्या वर्धा जिल्ह्याचं खरोखर त्या ठिकाणी भाग्य मानावे लागेल की साहेबांनी आपल्या शिक्षण संस्थेचे पायामुळे त्या वर्धा जिल्ह्यामध्ये देखील सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत अफिलेटेड असलेलं त्यांचं ग्रामीण रुग्णालय आचार्य विनोबा भावे यांच्या नावानं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू केलं, ज्याचा खरा फायदा ह्या संपूर्ण विदर्भातल्या जनतेने अतिशय संकट संपूर्ण जगावर जेव्हा कोविडच्या माध्यमातून आलं होतं तेव्हा आमच्या सावंगीचं रुग्णालय असं होतं
की जे फक्त वर्धेचेच नाही तर आजूबाजूच्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, त्याच पद्धतीनं नागपूरच्या देखील रुग्णांना दिलासा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या कोविड काळामध्ये सावंगी मेघेच्या महाविद्यालयाने त्या ठिकाणी केलं. आपण जर बघितलं संपूर्ण भारतातलं एकमेव वैद्यकीय महाविद्यालय की रुग्णालय असं पाहायला मिळेल की जे रुग्णालय त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये बसेस पाठवतं. त्या ठिकाणी आवश्यकता असलेल्या रुग्णांना बसेसमध्ये बसवून त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये आणतं, त्यांच्यावर योग्य तो इलाज त्या ठिकाणी होतो आणि पुन्हा एकदा त्या रुग्णांना आपल्या गावामध्ये बसेसच्या माध्यमातून सोडून देतात. आदरणीय दत्ताभाऊंमुळे आज अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती झाली, आरोग्याच्या सेवेमध्ये क्रांती झाली. त्याच पद्धतीनं त्यांनी आमच्यासारखे अनेक सामान्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पदावर पोहोचविले, परंतु कधी त्याचा लोभ मात्र त्यांनी त्या ठेवला नाही. आज मी त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे सतत 11 ते 12 वर्षापासून वर्धा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो आहे. योगायोगाने यावेळेस मंत्रिपदाची देखील संधी त्या ठिकाणी मिळाली, परंतु ह्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी कधीही एकही वैयक्तिक काम मात्र मला त्या ठिकाणी सांगितलं नाही आणि एकच सल्ला दिला की आपल्या राजकारणातल्या पदाचा फक्त फायदा त्या ठिकाणी गोरगरीब आणि सामान्य जनतेला कसा करता येईल आणि कधीही कुठल्याही अधिकाऱ्यावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर त्या ठिकाणी वैयक्तिक राग न ठेवता सर्वसामान्य लोकांना या पदाचा फायदा कसा करून देता येईल याच्याकरता आपण प्रयत्न करावा. आणि आज नागपूर विद्यापीठाने त्यांच्या मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी केलेली तपश्चर्या, त्यांनी ज्या सोयी सुविधा या विदर्भातल्या लोकांकरिता उपलब्ध करून दिला त्याची दखल घेतली आणि जीवनसाधना हा गौरव पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्रदान केला. याच्याकरता पुन्हा एकदा मी नागपूर विद्यापीठाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज मला खरोखर आनंद होतोय की ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो, ज्या प्रिमायसेसमध्ये मी राहिलो, त्या प्रिमायसेसच्या अनेक जीवनसाधना पुरस्कारासोबतच आपण ह्या ठिकाणी सर्वोत्तम अधिसभापटू पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. त्यानंतर आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, आदर्श अधिकारी पुरस्कार, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, त्याच पद्धतीनं आमचे जे विद्यार्थी उत्कृष्ट काम करतात त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी केला. सांस्कृतिक क्षेत्र असो, राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट असो किंवा राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार असो, असे विविध पुरस्कार आपण या ठिकाणी दिले आणि ह्या सर्व व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं. निश्चितपणे ह्या सर्वांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात अजून आपलं हे नागपूर विद्यापीठ माधवीताई आपल्या नेतृत्वात त्याच पद्धतीनं ह्या विद्यापीठामध्ये अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व, अनेक चांगले व्यक्तिमत्व काम करतात. त्यांच्या नेतृत्वात अजून आपली ख्याती जगात सर्वदूर पसरेल अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या समारंभाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आमंत्रित करते. आज आयोजित विद्यापीठाच्या 102व्या वर्धापन दिन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा, हे आजच्या समारंभास आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल व त्यांनी आम्हा सर्वांना आपले मौलिक मार्गदर्शन केल्याबद्दल मी माननीय डॉक्टर पंकजी भोयर सर यांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तसेच आपला अमूल्य वेळ काढून आजच्या समारंभात सन्मान्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी डॉक्टर रवलिंग सिंग खुराना, संचालक निकिता फार्मा प्रायव्हेट लिमिटेड नागपूर तथा अध्यक्ष विद्यापीठ सल्लागार परिषद यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या वर्षाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार माननीय श्री दत्ताजी मेघे यांनी स्वीकारल्याबद्दल व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. समारंभाच्या अध्यक्षा विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सदर समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे
विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या समारंभात जे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत त्या सर्व पुरस्कृतांनी आमचे निमंत्रण स्वीकारून आजच्या समारंभास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व निमंत्रित मान्यवर, विद्यापीठाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आजच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल व त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांचे सुद्धा मी शतशः ऋणी आहे. माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करतो व सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. भारत माता की